बघता क्षणीच अतिशय कठीण वाटणारे असे हे उदाहरण, परंतु चुटकीसरशी सोडवले जाणारे असे हे उदाहरण आहे. ते सोडवणार आहोत आपण एका ट्रिकने. बघा आता या ठिकाणी वर्गमुळात 27 भागिला वर्गमुळात 27 भागिला वर्गमुळात 27 या प्रकारे दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वर्गमूळ 2 आहे. म्हणून यासारखे उदाहरण सोडवताना फक्त वर्गमुळात या ठिकाणी 27 ही अंक लिहून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी वर्गमुळात 2मध्ये 1 मिळवायची संख्या बनली 3. या ठिकाणी घनमूळ काढायचं आहे 27चं, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 3. पुढचं उदाहरण आहे 625 घनमुळात भागिला 625 घनमुळात भागिला 625 घनमूळ. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ट्रिकने सोडवायचं आहे. सुरुवातीला 625 संख्या लिहून घ्यायची आहे. या ठिकाणी जे घनमूळ आहे त्यामध्ये 1 नंबर मिळवायचा आहे, संख्या बनली 4. या ठिकाणी याचं जर उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर मिळालं 5. याच प्रकारचं हे उदाहरण सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे आणि करायची मला कमेंट.